पुढचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, बॅटचा चेंडू संपर्क पाहायला भेटत नाही. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज मनीष. तुझा सांगोटे संघ आपण कमिटी संपर्क सांगा. सांगोटे संघाचा संघनायक आपण कमिटी संपर्क साधा. अजून एक चेंडू डॉट. निर्धाव चेंडू सांगता करत असताना आता मात्र वेगावरती स्वार गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज मनीष याला. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करतोय गोलंदाज पाहतोय आपण मनीषला. पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतोय आपण दोन संघाचे 12 प्रतिनिधी. आदित्यला पाहतोय आपटी संघाकडून. पुन्हा एकदा बेरकावला चेंडूला. 2 चेंडू डॉट झाल्यानंतर तिसरा चेंडू वरती मोठा फटका खेचत असताना आपली ओळख करून देत असताना विकीला पाहतोय आपण. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल तर विकी याची ताबडतोड फलंदाजी पाहिली होती. अशी तब्बल 47 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं आपल्या संघासाठी. तोच विकी पुन्हा एकदा सलामीसाठी 2 षटकार पाहायला भेटतात या ओव्हरमध्ये मनीषच्या विरुद्ध फलंदाज विकी याचे. तर आपण 12 प्रतिनिधीवर बोलत होतो. आदित्य पाहतोय आपटी संघाकडून. तर एरंदार संघाकडून अविनाश राणेला पाहतोय. अविनाश राणे गोंडलेच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहतोय. 12 प्रतिनिधी सहकार्य असंच असतं प्रत्येक खेळाडूला. अविनाश राणेकडून ते तिथे दाखवत असताना अविनाशला पाहतोय. पुन्हा एकदा मनीष सज्ज झाला गोलंदाजीसाठी. स्ट्रायकरवरती विकी. फुलटॉस चेंडू फुलटॉस वरती फुलटोल बसून करत असताना स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडलंय आणि चेंडूला फेकून दिलाय. 9चा इशारा. 6 धावांसाठी फेकलाय म्हणजे 9+6 अशा 7 धावा मिळतील त्या या चेंडूवरती. एरंदार संघाला चांगली फलंदाजी. नऊ 9+6 म्हणजे 7 धावा मिळतील या चेंडूवरती एरंदार संघाला. चुका करत असताना 2 मोठे फटके आल्यानंतर नो बीमर चेंडू पाहायला भेटला. त्याच्यावरती पुरेपूर फायदा घेत असताना विकीने घेतलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. फ्री हिट असेल या चेंडूवरती. फलंदाज अजून एक मोठा फटका काढण्याची सुवर्ण संधी असेल विकी याला. पुन्हा एकदा लाफ केला हवेमध्ये चेंडू. 30 या सर्कलच्या आतमध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षक कव्हर मधून येईल. झेल तर पकडला होता परंतु फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे जीवनदान मिळतंय ते फलंदाजाला विकी याला. आडव्या बॅटने चेंडूला खेचून काढलाय फलंदाज मयूर याने. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो. शेवट गोल करत असताना ओव्हर मध्ये मयूरच्या बॅट मधून दणदणीत असा चौकार पाहायला भेटतोय. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटका समाप्तीनंतर धाव फलकावरचे धावा पाहतोय आपण. तब्बल 24 धावा पाहायला भेटतात आपल्याला एरंदार संघाकडून. 4 षटकांचा सामना पाहायला भेटतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा एरंदार संघाच्या. नवीन गोलंदाजासाठी गोपालला प्राचारण करण्यात आलंय. विश्वास दाखवलाय संघनायकाने. दुसरा षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं बस सांगित. दुसरं षटक हाताळण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेटने गोपाल. तर स्ट्राईक एन वरती विकीला पाहतोय आपण.
पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू आडव्या पॅटने खेचण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचे प्रयत्न, घाई करत असताना मयूरला पाहतोय आपण आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतो फलंदाज. मयूरचे खेळ इथे संपुष्टात येताना काही गरज होती का हाच प्रश्न पवेलियन मधून येत असताना मयूर साने. पहिला झटका एरंदार संघाला, तर सफलता मिळते ती आपटी संघाला. नवीन फलंदाजीसाठी इनॅट नंबर 3 वरती प्रसादला पाहतोय आपण. वन डाऊनचा फलंदाज, खूप सारा अपेक्षा असेल प्रसाद कडून. फलंदाजी तर विकीची पाहतोय आपण, चांगले करतोय. त्याला साथ लाभेल का प्रसाद त्याची, पाहूया. पुन्हा एकदा आल्यात आपल्या नावाची ओळख करून देत असताना खेचलाय तो लॉंगॉनला 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय फलंदाज. प्रसादच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा षटकार. पुन्हा एकदा लोवर फुलटा चेंडू, गती ओळखली आणि गतीवरती प्रहार करत असताना फेकून दिलाय चेंडू. हा सुद्धा मिड विकेटला फलंदाज प्रसादच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार पाहायला भेटतो आपल्याला. चांगले फलंदाजी, आक्रमण आणि आक्रमणच करत असताना पाहतोय आपण एरंदाज संघाकडून दोन्ही फलंदाजांना. विकेटची फलंदाजी पाहिली ना, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार खेचले होते, तर दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रसादने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके खेचत असताना आपल्या नावाची ओळख करून देत असताना वन डाऊनचा फलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक देत असताना पाहतोय आपण प्रसादला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतायत रुपेश. रनिंग झेल पाहायला भेटला, चांगला झेल पाहायला भेटला रुपेशाचा. आणि फलंदाज येते, ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते त्याच फलंदाजाला इथे बाद करणे यशस्वी ठरले. ते गोलंदाज गोपालला पाहतोय आपण. सफलता मिळते गोपाल याला या ओव्हरमध्ये. बसलेला हा एरंदार संघाला प्रसादच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती संघाचा संघनायक चंदू मेहरला पाहतोय आपण. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर हिट, पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका. ज्या फलंदाज आला होता त्याच फलंदाज
त्याला आल्या पावलाने माघारी जाण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरलाय. तो गोलंदाज गोपालला पाहतोय आपण. दुसरी सफलता मिळत असताना खूप साऱ्या अपेक्षेने गेला होता फलंदाज चंदू मेहर, परंतु त्याला इथे बाद केले ते गोलंदाज गोपाल याने. नवीन फलंदाज पाहतोय आपण. आता मात्र स्ट्राईक एन वरती नयन बोराडेला, तर हॅट्रिक वरच्या उंबरट्यावरती गोलंदाज गोपालला पाहतोय आपण. पहिला चेंडू बॅटचे इनरत घेऊन यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटलं. निर्धाव चेंडू फेकत असताना दुसरा षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 37 धावा एरंदार संघाचा. नयनचा विचार केला तर सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. तोच फलंदाज नयन बोराडेला पाहतोय. पिसीगरच्या ग्राउंडवरती विचार केला ना, 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना एरंदार संघाला जिंक दिलेला सामना याच फलंदाजाने 1 चेंडू मध्ये 6ची गरज असताना षटकार खेचला होता या नयन बोराडे याने. तोच फलंदाज आता मात्र नॉन स्ट्राईक एनला, तर स्ट्राईक एन वरती विकेला पाहतोय. 2 षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर एरंदार संघाची धाव संख्या पाहतोय आपण. 37 धावा, 3 गडी बाद. मोतीराम शिसवे यांच्याकडून गोपाल नवीन गोलंदाज रुपेशला पाहतोय आपण. स्लोवर बदलला चेंडू, फसवला चेंडू वरती या फलंदाज विक्की याला. गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज रुपेशला पाहतोय आपण. तर स्ट्राईक मध्ये फलंदाज विक्कीला पाहतोय आपण. फिरकीचं आक्रमण नेहमीच पाहत असतो आपण रुपेश कडून. त्याचं तिथं पहिल्याच चेंडूवरती प्रात्यक्षिक देत असताना रुपेशला पाहतोय आपण. दुसरा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. गती इथे ओळखून फटका फाडलाय. फटका गेलाय मिड विकेटच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती बेट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेचत असताना वसूल केल्यात त्या 6 धावा फलंदाज विकी याने. पुन्हा एकदा विकी स्ट्राईक मध्ये गोलंदाज रुपेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करत असताना पाहतोय आपण आपटी संघ. रिव्हर्सचा पवित्र घेतला होता. चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. बॉडीवरती चेंडू आदळलाय. यष्टीरक्षक चेंडू गॅदर करी. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता. लेग बाईच्या स्वरूपामध्ये बॅट कट आहे. बॅट कटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. सुजल कडव कुठे असाल तर आपण या स्टेज समोर. सुजल स्ट्राईक वरती नयन बोराडेला पाहतोय आपण. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, परंतु लाईन पासून वरकडत असताना पाहतोय आपण. पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये इथे धाव मिळेल ती एरंदार संघाला पाहतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न होता नयर बोराडे याचा, परंतु बेट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज रुपेशला पाहतोय. षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रुपेश. सरळ रेषेमध्ये लॉंग ऑफला फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक गोपाल येईल अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव इथे पूर्ण करत असताना
दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी आता मात्र करत असताना रुपेशला पाहतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला गोलंदाज रुपेश आता फेस करेल स्ट्राईक एन वरती विकी. बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा चेंडू पाहायला भेटला. त्या चेंडूवरती केले आक्रमण, चेंडूला फेकून दिले मिडविकेटच्या दिशेने. मोठा फटका पाहायला भेटतो. या ओव्हरमध्ये शेवट गोड करत असताना विकीच्या बॅटमधून आलेला हा दमदार असा षटकार पाहायला भेटतोय. तिसरं षटक समाप्त झाले. 3 षटक समाप्त होते. धावफलकावरती धावा पाहतोय आपण. तब्बल 52 धावा पाहायला भेटतात आपल्याला. जय हनुमान एरिंदर संघाच्या चांगला उच्चांक गाठत असताना 3 षटकामध्ये एरिंदर संघाला पाहतोय आपण. चौथं षटक अजूनही बॅलन्स असेल. विकीकडून सलामीर फलंदाज विकी अजूनही मैदानावरती पाहायला भेटतो आपल्याला. चांगली फलंदाजी करत असताना गोलंदाज परागला पाहतोय. फेस करेल फलंदाज विकी याला. खोदून काढला चेंडू स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवायचा प्रयत्न होता, परंतु इथे बीट झालाय. गोलंदाज या दरम्यान एकदा परत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक सुद्धा बीट होत असताना दुसरी धाव इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. नयन आणि विकी याला 2 धावा मिळतात या चेंडूवरती.
आडव्या बॅटने खेचायचा प्रयत्न होता, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक येतोय, अडवतोय, एकदा पूर्ण दुसरा जायचा प्रयत्न, थ्रोपैकी ती चांगली पाहायला भेटली होती, गॅदरिंग थोडं चुकीचं पाहायला भेटलं गोलंदाजाकडून. याच दरम्यान चित्याची धाव घेत असताना पाहतोय आपण फलंदाज नयन बोराडेला दुसरी धाव इथे पूर्ण करत असताना. वाऱ्याच्या वेगाने धावणारा फलंदाज नेहमी पाहत असतो आपण, नयन बोराडे ते तिथे दाखवून देत असताना. खोदून काढलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसले, चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो फलंदाज विकीच्या बॅट मधून आलेला हा दमदार असा चौकार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अक्षरशः खोदून काढला लॉंग मिडॉनला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आलेत, एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करत असताना. जेवढे मोठे फटके मारतोय ना विकी, तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा विकीचे चांगले पाहायला भेटते आपल्याला. 2 धावा पूर्ण करत असताना विकीला पाहतोय आपण, विकी विकी आणि विकीच पाहायला भेटतो. आता या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करतो, शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सुद्धा विकीलाच पाहतोय. आडव्या बॅटने शॉट ऑफ लाईन चेंडू वरती केले, आक्रमण स्क्वेअर लेगचे क्षेत्र निवडले आणि या इनिंगचा शेवट गोल करत असताना विकीच्या बॅट मधून आलाय तो दमदार असा 6वा षटकार पाहायला भेटतो आपल्याला या इनिंग मधला. चांगली फलंदाजी विकी कडून पाहायला भेटली या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 47 धावा कुठून काढल्या होत्या, तर या सामन्याचा विचार केला ना तब्बल 49 धावा पाहायला भेटतात विकी कडून. 50 साठी फक्त 1 धाव दूर राहिला. विकीला पाहतोय चांगली फलंदाजी, 4 षटक समाप्त झाले. 4 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण एरंदार संघाच्या. 59 धावा पाहायला भेटतात, सॉरी 69 धावा पाहायला भेटतात. 69 धावा पाहायला भेटतात, त्यामध्ये वैयक्तिक विचार केला तर 49 धावा त्या एकट्या विकीच्या पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी, येणारे 24 चेंडू 70 धाव्यांची गरज असेल विजयासाठी सिद्धिविनायक आपटी संघाला.
या संघाने टॉस जिंकलेला आहे. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतात, सीमारेषेच्या बाहेर, धन 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 करत सीमा पार, चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21-21. चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे या मॅच मध्ये. स्वर्गीय विनोद शिसवे 11, सिद्धिविनायक आपटी या संघाने जय हनुमान एरंजाड या संघाला 18 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 49 धावांची अजूनही गरज आहे आपटी संघाला. रायते संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि भाईजान स्टार 11 या संघाला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. गोपालने सलग 4 चौकार लगावलेले आहेत. एकंदरीत 5 चौकार येत आहेत गोपालच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 21. 18 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. लॉफ करताय क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडलेला आहे प्रसादने. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. भूषण बॅक टू द पवेलियन. मनीष येतोय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती. सुरुवात चांगली झाली या मॅच मध्ये. आपटी या संघाची 17 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज मनीषला. हा झेल सोडलेला आहे. डीप मध्ये फिल्डर होते प्रसाद ज्याने आधी झेल पकडला होता. त्याच प्रसादने हा झेल सोडलेला आहे. कठीण झेल पकडला होता. परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. शांत ठेवलाय या चेंडूवरती गोलंदाज उमेशने. आलाय हा डॉट बॉल.
तिसऱ्या पंचांना यस शैलीवरती आक्षेप आहे. थर्ड अंपायर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप आहे. आणि चला तिसरे पंच या आपण चेक करूया. आपण पंच हा चेंडू चेक करायचा ना. यस आपण चेक करूया. चला केपी सर तुम्हीच या. मारेलगावचे समाजसेवक उद्योजक पेरूभाई महेंद्र जगताप यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि नवीन चेंडू असेल कारण की चेंडू फुटलेला आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 धावा बनवायच्या आहेत 48 या मॅच मध्ये. आपटी या संघाला सुरुवात चांगली झाली होती परंतु या षटकामध्ये उमेश चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केली आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे या षटकामध्ये. फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या आहे 28. गोपाल ऑन फायर. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल आणि अप्रतिम फिल्डिंग. डीप मध्ये आपण पाहतोय स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे. फिल्डर होते डीप मध्ये ऋतिकने आपल्या टीमसाठी या नक्कीच 4 धावा वाचवलेल्या आहेत. चला बाउंड्री चेक करूया आपण. चला बाउंड्री सेफ आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 30 धावा. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये. क्या बात है, ग्लोरियस टायमिंग. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. शेवटच्या बॉलवरती षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 12 चेंडू शिल्लक. 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोपाल शिसवे जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित आहेत आपटी या टीमच्या. जय म्हात्रे यांच्याकडून सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक वेदांसाठी आणि नक्कीच इंडियन आर्मी रोहित गाडीकडून पुम्मा शूज असतील. जर हॅट्रिक घेतली या मॅच मध्ये गोलंदाज वेदांतने. वेदांवरती पारितोषिकांचा वर्षाव केलेला आहे. 12 चेंडू 34 ची गरज.
वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. पहिला चेंडू आला आहे तो म्हणजेच डॉट बॉल. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग गोपाल शिसवे करतायत. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून 5 चौकार 2 षटकार आलेत या इनिंगमध्ये. मिस्टामिंग आहे, झेलची शक्यता असेल. झेल कोण पकडेल हा देखील प्रश्न होता आणि यस मयूरने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झाल्या बाद, विकेटचं पतन. फलंदाज मनीष बॅक टू द पवेलियन. चेंडू शिल्लक आहे 10. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 34. या मॅच मध्ये गोपालला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल कारण की गोपाल खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन रुपेश. अतिरिक्त बाउन्स आपण पाहतोय आणि धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज झालाय बाद. वाईट बॉल येतोय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. दहा चेंडू 33 ची गरज. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते 1 तर धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत. व्हाईट बॉल. धावसंख्या 1ने पुढे जाईल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. गोपाल आणि पराग ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाईन. यस पंच चेक करतायत कुणाल पेनकर सर की हा चेंडू एक्झॅक्टली क्रीजच्या बाहेर पडलाय की नाही. वाईट बॉल तर आहेच परंतु नो बॉल आहे की नाही त्यासाठी पाहणी करण्यासाठी दोन्ही पंच गेलेले आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. केपी सरांच्या माध्यमातून नामवंत पंच आहेत आणि यस नो बॉलचा इशारा येतो आहे आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्रीट आहे आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल आहे. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर लागोपाठ 2 वाईट बॉल आणि त्यानंतर लागोपाठ 2 नो बॉल. हे विश्लेषण आहे या षटकामधील. धावसंख्या आपण पाहू शकाल 40 धावा धावफलकावरती. फ्रीट आहे. दडपण आहे. दबाव आहे गोलंदाज वेदांत वरती. चेंडू शिल्लक 10. धावा बनवायच्या आहेत 30 या सामन्यामध्ये. फ्रीट. स्विंग एन मिस. डॉट बॉल येतोय. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत 30 या सामन्यामध्ये. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. सिद्धिविनायक आपटी या संघासमोर टार्गेट आपण पाहतोय 70 धावांचं होतं आणि या मॅच मध्ये गोपालने आतापर्यंत बॅटिंग खूप चांगली केली आहे.
जोपर्यंत गोपाल असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील. दोन्ही संघांचे प्रेक्षक, दोन्ही संघांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. निखिल दादा मेहर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक अप्रतिम हा झेल पकडलेला आहे ऋतिकने. फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल एरंजाड टीमच्या प्रेक्षकांमध्ये, कारण की त्यांना माहिती आहे गोपालच्या विकेटचं महत्व. बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑन सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद, कल्पेशने हा झेल पकडलेला आहे आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. गोलंदाज वेदांत जर हॅट्रिक घेतली तर जय म्हात्रेकडून 2000 रुपये आणि मेजर इंडियन आर्मी रोहित गाडेकडून पुम्मा शूज. अजित नवीन फलंदाज. सात चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना पुन्हा एकदा टर्न केलेला आहे वेदांनी आपल्या बाजूने. अजित नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये आपटी संघाला. अंतिम षटक, पहिला चेंडू या 20 आलाय हा व्हाईट बॉल. गोलंदाज साहिल आहेत. या अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 29 धावा अजूनही बनवायचे आहेत. पराग स्ट्राईक इनला आहेत. लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये आपटी संघाला. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. धावाची संधी डायरेक्ट हिट होत नाहीये, त्याच्यावर मिळते एक धाव. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. एरंजाड संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. 3 चेंडू 28 ची गरज. जोपर्यंत गोपाल खेळपट्टीवरती होता असं वाटलं की आपटी संघ सामना जिंकेल, परंतु गोपाल बाद झाले आणि त्यानंतर बॅकफुटवरती आला आपटी संघ. डीप मध्ये फिल्डर आहेत मयूर, कॅप्टन या संघाचे.
भाईजान इन ऍक्शन मध्ये असतील या पुढच्या सामन्यामध्ये. भाईजान स्टार 11 आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडूवरती येतोय हा षटकार आणि सामना जिंकलेला आहे जय हनुमान एरंजाड संघाने. जय हनुमान एरंजाड संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. सलग 2 सामने जिंकलेले आहेत एरंजाड संघाने आणि संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये. अभिनंदन या संघाचे आधारस्तंभ निखिल दादा मेहर, आपलं अभिनंदन. मयूर असतील, त्यानंतर खूप चांगली बॅटिंग राहिली विकीची सलग 2 मॅच मध्ये. मयूरने देखील खूप चांगली कामगिरी केली. प्रसादने, चंदूने, नयनने खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर उमेश, वेदांत, साहिलने आणि ललितने देखील खूप